नमस्कार, मी ऋतुषा कदम. 7 सलाम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद. भारतावरील टॅरिफ 25% वरून 18%वर. भारतासह व्यापार करारावर ट्रम्प यांची सहमती. भारत युरोपीय संघाच्या करारानंतर अमेरिकेच्या भूमिकेत बदल. भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थानं पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय. जागतिक व्यापारासाठी हा अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक्स पोस्ट. चंद्रपूरचा काँग्रेसचा वाद दिल्ली दरबारी. महापौर निवडीवरून विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद. बैठकीला दोन्ही नेते उपस्थित राहणार. ठाण्याच्या महापौर उपमहापौर पदाचा आज शपथविधी. महापौरपदी शर्मिला पिंपलोकर, उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील घेणार शपथ. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे महापालिकेमध्ये भव्य सोहळ्याचं आयोजन. मीरा भाईंदरमध्ये आज मराठी एकीकरण समितीचा मोर्चा. महानगरपालिकेचा महापौर मराठी असावा ही मागणी. मराठी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाईचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोकण दौऱ्यावर. चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्गात शिंदेंची जाहीर सभा. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जयंत पाटलांच्या निवासस्थानी बैठक. अजित पवार यांची शरद पवार यांच्या 14 नेत्यांशी चर्चा. सुप्रिया सुळेंना केंद्रात तर जयंत पाटील यांना राज्यात मंत्रिपद देण्याचं ठरलं होतं, सूत्रांची माहिती. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यूच्या आरोपपत्रामध्ये केवळ शीतल तेजवानीचंच नाव. आरोपपत्रात पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांचं नाव नाही. हा न्याय नाही, न्यायाची थट्टा. अंजली दमानिया यांचा हल्लाबोल. कुत्र्याला सर्दी झाली म्हणून दुष्काळी दौरा रद्द करणारे नेते होऊ शकत नाहीत. प्रकाश महाजन यांचा राज ठाकरेंवर घणाघात. तर दोन्ही भाऊ एकत्र व्हावे म्हणून मी प्रयत्न केला, मात्र मलाच बाहेर काढलं. महाजन यांचा निशाणा.